अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे। सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांना रवाना केले। सदर पथक हे मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थाबाबत माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH14GH2330 ही मधून 2 इसम अंमली पदार्थ गांजा विक्री करता कर्जत येथून पाथर्डीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली। सदरची बातमी माननीय पोलीस निरीक्षक श्री कबाडी साहेब यांना कळवले असता त्यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। त्यानुसार पथकाने तात्काळ मिरजगाव पोलीस स्टेशन येथे जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्यासह कारवाई करण्याकरता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशनमधून सरकारी वाहनाने निघून मिरजगाव ते कर्जत जाणाऱ्या रोडवरील ब्रिज खाली महात्मा फुले चौक येथे जाऊन सापळा रचून थांबले असताना बातमीतील नमूद स्कॉर्पिओ गाडी येताना दिसली। तेव्हा बातमीतील हकीकतीप्रमाणे खात्री झाल्याने पथकाने स्कॉर्पिओ गाडी थांबवून गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये 2 इसम बसलेले दिसून आले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असताना त्यांनी त्यांचे नाव गणेश अंकुश कराड, वय 32 वर्ष, राहणार आग सखाण, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, सुखदेव शिवनाम कदम, वय 30 वर्ष, राहणार सदर असे असल्याचे सांगितले। तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी बातमीची हकीकत सांगून त्यांची आणि स्कॉर्पिओ गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये 4 गोण्या मिळून आल्या। नमूद इस्मांना गोण्याबाबत विचारपूस करता त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे सांगितले आहे। ताब्यातील आरोपितांचे ताब्यातून 18,18,000 रुपये किमतीचा 132 किलोग्रॅम ताब्यातील आरोपींच्या ताब्यातून 18,18,000 रुपये किमतीचा 132.84 किलोग्रॅम गांजा अंमली पदार्थ, 25,000 रुपये किलोचे 2 मोबाईल 25,000 रुपयाचे 2 मोबाईल, 7 लाख रुपयाचा 1 स्कॉर्पिओ 4चाकी वाहन असा एकूण 25,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब राजू काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 60/2026 गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8(क)(20)(ब) क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन करत आहे। सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि श्री प्रवीणचंद लोखंडे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे।